ना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारने सांगितली। बघा शेतकरी बांधवांनो, मतदानाचे निकाल आता जाहीर झाले। आता ते निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता टाकण्यास स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आदेश देऊन टाकलेला आहे। बघा सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं वितरण हे सुरू केलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील टप्प्यांमध्ये आता सरकार वाटप करणार आहे। एका टप्प्यातील बघा 12 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे। मग 3 टप्प्यांमध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे। तर तिन्ही टप्प्यांची यादी तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका, कारण की बघा मराठवाडा असतील, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व ठिकाणी इथं सरकारने आता आदेश देऊन टाकलेला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण आता भरपूरशा दिवसांपासून थांबलेलं होतं आणि अनेक शेतकरी इथं प्रतीक्षाच करत होते। भरपूरसे शेतकरी इथं वाट पाहू लागलेली होती की नमोचा 8वा हप्ता कधी येणार कधी येणार, कारण की बघा नमोचा 8वा हप्ता येण्यास भरपूरसा विलंब झाला। आता बघा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भरपूरसा वाट इथं शेतकऱ्यांना पाहावं लागली। आता शेतकरी बांधवांना बघा इथं जो काय आता पहिला टप्पा असणार तो आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं वाटप होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2000 रुपये क्रेडिट होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे, वाट लागलेली आहे। शेतकरी बांधवांना बघा PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर त्यानंतर 1 ते 2 दिवसात हे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणं भाग असतं। परंतु गेला 1 महिना उलटून गेला, 2 महिने इथं जवळपास होत आले, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता इथं जमा झाला नव्हता। आता त्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची आणि गुड न्यूज इथं सरकारने सांगितलेली आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता शेतकरी मित्रांना निवडणुकीचा निकाल आता जाहीर झालेला आहे। आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये टाकण्यास सरकारने बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे। शेतकरी बांधवांनो, परंतु एक अडचण आणि एक आता तुम्हाला जसे की तकलीफ येणार, परंतु शेतकरी बांधवांनो बघा PM किसान योजनेसाठी सरकारने काही अटी व शर्ती इथं लावलेल्या होत्या। त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता सरकारने वितरण केला। परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत देखील आता सरकारने काही अटी शर्ती नियमावली इथं लावलेल्या आहे। त्या अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये जर का तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता क्रेडिट होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सरकारने सांगितलेली आहे। की बघा जे काय आता सरकारच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया इथं चेक करण्यात आलेल्या होत्या, भरपूरशा शेतकरी बांधवांना चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते। भरपूरशा शेतकऱ्यांनी इथं जसं की चुकीच्या माध्यमातून अर्ज केल्यामुळे त्यांना आता कायमस्वरूपी नमो शेतकरी योजना असो, PM किसान योजना असो, या दोन्ही योजनांपासून अपात्र आता सरकारने केलेलं आहे। आता त्यांना कायमस्वरूपी इथं वंचितच राहावं लागणार। आता कोणत्या गलत्या ज्या तुम्हाला करायच्या नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे, त्या जर का गलत्या तुम्ही केल्या असेल तर तुम्हालाही देखील आता वंचितच राहावं लागणार। कारण की बघा केंद्र सरकारकडून सुद्धा मदत मिळाली असल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेसाठी राज्य सरकारला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे। आता तो निधी तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार। परंतु केंद्र सरकारची योजना आपण जर पाहायला गेलं तर PM किसान योजना व राज्य सरकारची योजना जर म्हणायला गेलं तर नमो शेतकरी योजना, आता या दोन्ही योजनांमध्ये सरकारने नियमावली आणि अटी शर्ती घातल्या त्या तुम्हाला मी नक्की सांगतो। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। आता बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेत शेतकऱ्यांची जसं की स्वातंत्र्य वर्गवारी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 गटांमध्ये विभागण्यात आलं असून यांचा जसं की गट अ आणि गट ब या 2 गटांमध्ये आता ज्यांची नावे या गटांच्या यादीत असतील तर अशा शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यातील नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत पैशाचं इथं वितरण होणार, थेट लाभ त्याला दिला जाणार, असं सरकारने सांगितलेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की बघा जसं की एका गटातील येतो का, नेमकं इथं कोणत्या शेतकऱ्यांनी इथं पात्र करण्यात आलं, कोणकोणते शेतकरी अपात्र झाले, बरेचसे इथं तुमच्या मनामध्ये प्रश्न इथं निर्माण होत असेल तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगतो। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की तुम्ही जर का व्हिडिओला पाहिले नाही तर तुम्हाला काहीच समजणार नाही की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात। आणि जर तुम्हाला हप्ता आला नाही तर तुम्ही म्हणाल आम्हाला
कोणत्या कारणास्तव हप्ता आला नाही, तर हे सगळे विचार जर का तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडून एक तक्रार सतत जसं की ऐकायला मिळत असते, आता अजूनही आमच्या खात्यावर रक्कम इथं जमा झाली नाही. यामागे काही ठराविक कारणसुद्धा असू शकतात, तर ते तुम्हाला जाणून घेणे आवश्यक पूर्ण इथं ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीच्या माध्यमातून हप्ता सोडण्याची प्रक्रिया सुरू केली असून नमो शेतकरी योजनेचे वितरण आता जसं की अधिकृतपणे सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजेच पोर्टलवरती नमो शेतकरी महासन्मान निधीच्या जसं की संदर्भातील परिपत्रक सुद्धा इथं त्यांनी आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होत आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांमध्ये इथं जसं की वातावरण त्यांच्या जसं की आम्ही अपात्र झालो, इथं पात्र झालो, हे वातावरण त्यांच्या मनामध्ये इथं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असेल त्याचं देखील तुम्हाला उत्तर सांगतो. कारण की बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालेलं आहे. पहा इथं आपल्यासाठी इथं अतिशय महत्त्वाचं ठरत आहे सध्या, जसं की पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, तर या जसं की प्रमुख जिल्ह्यांमध्ये या हप्त्याचं जसं की वाटपामध्ये सरकारने आता प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामुळे या भागातील अनेक शेतकरी मित्रांचा जसं की प्रत्यक्षात खात्यावरती रक्कम झाल्याचे इथं अनुभव इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणूनच पहिल्या टप्प्यातील आपण जर पाहायला गेलो तर या ठराविक जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होत आहे. तुम्ही जर का या भागातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये जर का पैसे आले नसेल तर तुम्हाला एकदा नक्की चेक करायचं, ते महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणजे की तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवलं आहे का? जर का तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर करून ठेवा. कारण की या भागामध्ये मराठवाडा असो, विदर्भ असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, या भागांमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं इथं वितरण सुरू केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, त्याही व्यतिरिक्त तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल काढून ठेवा. कारण की या 2 कारणास्तव भरपूरशा शेतकरी बांधवांना वंचितच राहावं लागणार आहे. तर हे जर का 2 कारणं तुम्ही जसं की तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असेल, तुम्ही केले नसेल, तरी तुम्हाला करून ठेवायचं आहे. आता कारण की बघा भरपूरशा शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी देखील परिपूर्ण केली नव्हती, तर त्यांनी देखील ई-के-वाय-सी परिपूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी तुम्हाला पूर्ण करून ठेवायची आहे. बाकी शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, याची तारीख काय असणार आहे, हा जर का प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल ते देखील सांगतो, टेन्शन घेऊ नका. कारण की शेतकरी बांधवांनो, याचा वाटप चालत असते 2 ते 3 दिवस. आता मराठवाडा असो, विदर्भ असो, त्या व्यतिरिक्त जसं की पश्चिम महाराष्ट्र असो, आता 3 ते 4 दिवस इथं वाटप चालणार. त्यानंतर आता सरकार आता दुसऱ्या टप्प्यांची यादी, तिसऱ्या टप्प्यांची यादी हे जाहीर करणार. परंतु ती यादी जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहिजे असेल, की 12 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे, ती यादी जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून छोटी मोठी अपडेट असो किंवा सर्वात मोठी अपडेट असो, सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.